मिळतोय आणि मागच्या मॅचचा सामनावीर शकील खान ठरतायत. चला थोडंसं फास्ट केला कारण मगासपासून आम्ही अनाउन्समेंट करतोय की आज आपल्याला भरपूर साऱ्या मॅचेस कव्हर करायच्या आहेत. चला मॅचकडे आपण बोलतोय. पहिला बॉल स्विचिट करण्याचा प्रयत्न आणि डिक्लेअरच्या स्वरूपात इथून 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपण जर पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी केलेली शकील खाननं आणि त्याला मात्र सामन्याचा पुरस्कार हा दिला जातोय. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि पहिल्याच बॉलवरती 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. दुपारचं सत्र चालू झालंय रखरखत ऊन त्याच्यामध्ये तर हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतील. वरच्या हिस्साला बॉल मात्र अधलला अर्थातच बादशाह आणि त्यानंतर बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर गेला. सीमारेषेच्या बाहेर गेला अर्थातच फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. अब्रारला आपण पाहणार आहोत. अब्रार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विकेट जाताना पाहायला मिळाली. इथे देखील वेगवान चेंडू आणि त्याच्यावरती ही चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉक्स क्रिकेट म्हटल्यानंतर खूप फास्ट क्रिकेट आम्हाला समालोचन करण्यासाठी देखील वेळ मिळत नसतो आणि ज्यांच्या माध्यमातून पहा खरं तर विजय पाटील यांच्या माध्यमातून अप्रतिम मंडपची व्यवस्था त्यानंतर माईक सिस्टीम DJ सिस्टीम खरं तर लग्न सराई आता चालू झाले. कोणालाही हल्दी कार्यक्रम असो बर्थडे असो किंवा कुठलाही कार्यक्रमासाठी जर त्यांना सेटअप हवा असेल तर विजय पाटील रामवाडे यांच्याकडे तुम्ही संपर्क साधू शकता. व्यासपीठावरती हसन काका सय्यद उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करतील रिजवान खोत साहेबांच्या शुभ हस्ते. आपण या ठिकाणी सन्मान घेऊया. मी विनंती करतोय साहेबांना की आमचा सन्मानाचा आपण स्वीकार करावा. खरं तर सलमान सईदचे वडील या ठिकाणी कल्याणवरून खास या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय आणि आलेल्या पाहुणा यांचा यथोचित मान सन्मान करणं ही आपली भारतीय संस्कृती आणि तीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोपासत असताना साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. मायेची उबदार शाळ प्रेमाचं पुष्पगुच्छ या ठिकाणी दिलं जातोय आणि त्यानंतर सन्मान देखील केला जातोय. धावफलकावरती टोटल धावा जर आपण पाहिल्या तर धावा लागल्या गेल्या 4 धावा. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुपारचं सत्र चालू झालं आहे. गरमागरमाच्या मॅचेस आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत. इथे स्पर्धेचं प्रथम पारितोषिक जर आपण पाहिलं तर 1,25,000. त्यानंतर द्वितीय पारितोषिक 75,000 व आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक या स्पर्धेचं आपण जर पाहिलं तर 55,000 व आकर्षक चषक आणि चतुर्थ पारितोषिक 45,000 रुपये व आकर्षक चषक. मालिकावीराचा विचार केला तर 5,000 कॅश प्राईज. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज 2,500, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 2,500 आणि उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजासाठी 2,500 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी दिला जाणार आहे. या स्पर्धेची चर्चा अलीकडच्या काळामध्ये भरपूर सारी होताना आपण पाहिली. मोहल्ला प्रीमियर लीग म्हटल्यानंतर जल्लोषाचं वातावरण नेहमीच मोहल्ल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं कारण या स्पर्धेची वाट मात्र हे सर्व खेळाडू 365 दिवस पाहत असतात आणि त्यांच्या भेटीला आज ही स्पर्धा येताना आपल्याला पाहायला मिळते. मग आयोजन कमिटी असेल त्यांचं देखील भरपूर अथक मेहनत पाहायला मिळते कारण एखादी स्पर्धा जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्या स्पर्धेसाठी तुम्हाला 1-1.5 महिना मेहनत करावी लागते. त्यानंतर एखादी स्पर्धा ही सक्सेस होत असते. इथं क्रॅकिंग फटका आणि या बॉलवरती चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक 14 वरती जाऊन पोहोचलाय.
14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिले तर सर्व यंग खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत. इथे उजेरला मात्र आता परतावा लागेल मैदानाच्या बाहेर, कारण आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांची देखील अलोट गर्दी या मैदानाच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गत वर्षी आपण जर पाहिलं तर लकी ड्रॉमध्ये प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवण्यात आले होते. आज मोला प्रीमियर लीगचा पहिला दिवस आणि पहिला दिवसामध्ये आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात लेग पंच, मग ओमकार ठाकूर सर असतील, त्यानंतर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये मुंडा तांडेल सर असतील, त्यानंतर सुमित पाटील देखील तिसरे पंच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सारा अनुभव, खूप सारा क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळण्यात आला आहे आणि आज मात्र त्यांच्या खांद्यावरती पंचांची भूमिका या ठिकाणी मोहल्ला प्रीमियर लीग 2026ची देण्यात आले. इथे चांगला सामना पाहायला मिळतोय. टोटल धावा जर आपण पाहिल्या तर 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तिथे पंचांचा इशारा नो बॉल, एक तर धाव घेतले गेले आणि इथे घडतंय काय, नो +2, एकूण 3 धावा स्कोअर कार्डवरती जोडल्या जातील. एकूण 3 धावा स्कोअर कार्डवरती जोडल्या जाणार आहेत. पुढचा बॉल असेल फ्री हिट आणि मुक्तपणे खेळण्याची संधी बॅटरसाठी असणार आहे. या बॉलवरती यदा कदाचित फक्त धावजीत स्वरूपात फलंदाज बाद होतील. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, 4 धावा येताना पाहायला मिळतील. या बॉलवरती 4 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. टोटल धावा जर आपण पाहिल्या तर आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जाईल. मी विनंती करतो टीम नेशन रायडर्स आणि फॉरेन्स फॉरेस्ट टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. चला दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. ज्या ठिकाणी पाहायला मिळतोय व्हाईट चेंडू खरं तर पाहायला मिळाला आणि त्यानंतर 3 धावा या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मग एक दमदार असे व्यक्तिमत्व उत्कृष्ट क्रिकेटपटू लल्ला वास्कर देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. इथे मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि या 4 धावेच्या मदतीनं टोटल धावा जर आपण पाहिल्या 31 धावा धावफलकावरती आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. मग स्पर्धेचा आनंद घेताना आमचे जिथे गावचे क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व रामनाथ ठाकूर देखील पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. क्रिकेटवरती सातत्याने नितांत प्रेम त्यांचं देखील पाहायला मिळतोय आणि आजही सकाळच्या 17 पासून या ठिकाणी उपस्थित आहेत. जाऊया मैदानाच्या दिशेने. ज्या ठिकाणी टोटल धावा जर आपण पाहिल्या तर आत्तापर्यंत 32 धावा लागल्या होत्या आणि इथे 2 धावा काउंट केल्या जातील. टोटल धावा जर आपण पाहिल्या तर 34 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल. 34 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 34 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. वेगवान बॉल आणि त्याच्यावरती कुठलीही धाव मिळणार नाही. पहिलं सत्र समाप्त झालं आहे. 34
दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी संपर्क साधा. चला दोन्ही कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस घेतोय. टॉससाठी यायचं आहे. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. धावा जर धावफलकावरती आपण पाहिल्या तर टोटल धावा धावफलकावरती 34 लागल्यात. 35 धाव्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं गेलं आहे. आणि आपण पाहतोय मोहल्ला प्रीमियर लीग 2026 चं हे दिमागदार आयोजन. पहिल्या सत्रामध्ये 34 धावा बनवल्यात आणि 35 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला लगेचच सामना सुरू करा आणि जशी ही मॅच समाप्त होईल आपण कमिटीला विनंती असेल लाईनअप करून थोडंसं घ्यायचं आहे. कारण लाईनअप जी आहे ती पुढच्या मॅचमध्ये आपण या ठिकाणी करणारच आहोत. ह्या सामन्याकडे आपण बोलतोय ज्या ठिकाणी 35 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि 35 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी स्ट्राईक एंडवरती साहिलला आपण पाहणार आहोत. 35 धावा. चला निशांत रायडर सीम पहा, वारंवार अनाउन्समेंट करायला लागू नका प्लीज, सहकार्य करा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तब्बल 35 धावेचं टार्गेट आहे आणि 35 धावेचं टार्गेट चेस करण्यासाठी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिलाच बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाज देखील त्या ठिकाणी स्वतःला गोलंदाजानं थांबवलं आहे. आणि त्यानंतर इथे जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कुठली रिॲक्शन पाहायला मिळत नाही आहे. पुढचा बॉल इथे एक्स्ट्रा वाईडच्या स्वरूपात ही धाव येताना पाहायला मिळणार आहे. डावाची सुरुवात एक्स्ट्रानं झाले. 35 धावेचं टार्गेट 3 षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 35 धावा बनवायच्या होत्या. इथे काय घडतंय, बॅटची वरची काढा आणि मोठा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल बांगीला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. हसन काका यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेऊया. जे खास कल्याणवरून या स्पर्धेला खरं तर भेट देण्यासाठी आलेत त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस घेतोय. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हसीन काका या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील घेतोय. मॅच नंबर 10 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. इथे सुंदर या ठिकाणी फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 धावा इथून येताना पाहायला मिळतील. दोन धावा इथून जरूर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकणार आहे आणि पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न सफल ठरताना होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मैदानाच्या दिशेने. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि टोटल धावा जर आपण पाहिल्या तर धावफलकावरती आपण आता सध्याच्या घडीला 5 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. 5 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. तब्बल 35 धावसंख्येचं टार्गेट होतं. इथे चांगला फटका कडक आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी साजन तांडेलच्या बॅटमधून चौकार.
9 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि मागच्याच बॉलवरती 4 धावा. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण, एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागतोय. षटक देखील संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. येणारे 12 चेंडू आणि आता मात्र गरज असेल या मॅचमध्ये 25 धावसंख्येची. 12.50च्या सरासरीने इथून धावसंख्या आता बनवावी लागणार आहे. प्रति ओव्हर 12.50च्या सरासरीने धावगती आता बनवावी लागणार आहे. कारण पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिल्या तर फक्त 10 धावा आल्यात. आता दुसरं षटक फेकण्यासाठी उजेरला आपण पाहणार आहोत. उजेर गोलंदाजी मार्गवरती. अजूनही 25 धावसंख्येची गरज आहे. इथे बाटची कडा आणि तदनंतर बॉल मात्र लॉंग स्टॉपला गेलाय. डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा येताना पाहायला मिळतील. अशा प्रकारच्या चुका आता कमी कराव्या लागणार आहेत. आणि यष्टांच्या मागे आपण जर पाहिलं तर खराब कामगिरी पाहायला मिळते आणि तदनंतर बॉल मात्र लॉंग स्टॉपला गेला. 2 धावा तिथून येताना आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज उजरला आपण पाहणार आहोत. इथे सुंदर फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये फील्ड केलं आहे आणि आता मात्र साजनला खरं तर थांबवलं असंच म्हणावं लागणार आहे. कारण चांगला चेंडू पाहायला मिळाला, समोरच्या दिशेने चांगला खेळून देखील काढला होता आणि तदनंतर उजेरचं चांगलं क्षेत्ररक्षण, बॉलला स्टॉप केलं आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इथे काय घडतंय, डायरेक्ट हिट चुकलेलं आहे असं दिसतंय आणि तदनंतर सुखरूप या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती साजन तांडेला आपण पाहणार आहोत. इथून धावा बनवायच्या असेल तर आता मात्र चांगली फटकेबाजी करावी लागणार आहे. 9 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 23 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नऊ चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. नऊ चेंडू 23 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र 4 धावा येताना पाहायला मिळतील. या चौकाराच्या मदतीने आता धावफलक जाऊन पोहोचलंय 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल उचेर या गोलंदाजाचा साजय तांडेलसाठी. इथे देखील फटका चांगला, परंतु क्षेत्ररक्षण कमालीचं पाहायला मिळतं आणि एकेरीनं धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. टोटल धावा जर आपण पाहिल्या तर 19 लागल्या गेल्यात. अजूनही 7 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू आणि 18 पाहायला मिळते. 35 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि 7 चेंडू आणि आता 18 धावसंख्येची गरज आहे. टोटल धावा झाल्या धावफलकावरती 17, माफ करा मी 19 म्हटलं होतं मागच्या बॉलवरती. 17 धावा झाल्यात आणि अजूनही 18 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू 18 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहा, खरं तर प्रत्येक टीमचा एक्स्ट्रा खेळाडू या मॅच नंतर आपण या ठिकाणी यायचं आहे, कारण सर्व अपडेट्स आम्ही इथून तुम्हाला देणार आहोत आणि कंपल्सरी एक खेळाडू या ठिकाणी असणं गरजेचं असणार आहे.
आता मात्र 6 चेंडू आणि गरज असेल 17 धावसंख्येची. इथे पहिलाच बॉल, सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. चला लवकरात लवकर टॉस जिंकलाय फारिस फाल्कोन टीमनं आणि डिसिजन थोडंसं पेंडिंग ठेवलाय. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा आणि मैदानाच्या आतमध्ये लगेचच उतरा. पहिलाच बॉल या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. इथे फटका फसलाय आणि जो दबाव होता आता मात्र तो बॅटरवरती पाहायला मिळाला आणि फलंदाज या ठिकाणी होत आहेत बाद. इथे येणारे बॉल बाकी असतील आता मात्र फक्त 4. इथे फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत. आता हॅट्रिकच्या उंबरड्यावरती गोलंदाज पाहायला मिळणार आहे. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. इथे सुंदर फटका आणि डायरेक्ट हिट. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत. शासन चला डिसिजन पोहोचवा. पहा वारंवार अनाउन्समेंट केले जाते. गोलंदाजी घेतले, जशी मॅच समाप्त होईल मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. मॅच मध्ये फक्त औपचारिकता पाहायला मिळते आणि इथे सामना देखील संपलाय आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देणार आहोत.